हॅलो एव्हरीवन, तनिष्का फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोप्या प्रकारे ट्राउझर पॅन्ट कशी शिवायची हे पाहणार आहोत. तर इथे मी 2 मीटर कॉटन फॅब्रिक घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी इथे 4 फोल्ड करून ठेवलेले आहे. बंद बाजू आपल्या साईडकडून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथे इलॅस्टिकसाठी माप काढायचे आहे. तर इथे मी 2 इंचावर इलॅस्टिकसाठी घेतले आहे. माप घेतल्यानंतर आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला उंचीसाठी माप घ्यायचे आहे. तर इथे तयार उंची आहे 37 इंच. तर त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे आपल्याला 38 इंच घ्यायचे आहे. या प्रकारे मी इथे 38 इंच घेतलेले आहे. तर वरती आता आपल्याला कमरचे माप घ्यायचे आहे. तर हिप साईज घेणार आहोत आपण 36 इंच, म्हणजे त्याचा 4th पार्ट आपल्याला घ्यायचा आहे 9 इंच. 9 इंच घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहे, म्हणजे पूर्ण झालं आपलं 11 इंच. तर इथे आपण क्रॉच एरिया घेणार आहोत 12 इंच. स्क्रीनवर मी फॉर्म्युला देत आहे, त्या प्रकारे आपण घेणार आहोत. तर ह्या प्रकारे आपल्याला बाहेरून 3 इंच घ्यायचे आहे व त्याला गोलाकार द्यायचा आहे. आता इथे बॉटम मी घेत आहे 9 इंच. आपल्याला स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे क्रॉसमध्ये व्यवस्थित स्ट्रेट जोडून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे. आता इथे मी 1 इंचावर मार्क करून घेतले आहे व इथे बाहेरच्या साईडला मी 1 इंचावरही मार्क केले आहे. असं केल्याने आपल्याला जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळेस आपल्याला फॅब्रिक कमी पडत नाही. आता आपल्याला बाहेरच्या साईडने पूर्णपणे कट करून घ्यायचे आहे. या प्रकारे आपल्याला पूर्णपणे कट करायचे आहे. आता इथे आपल्या पॅन्टचे 2 पार्ट आहेत. आपण आता क्रॉच एरिया स्टिच करणार आहोत. त्यासाठी आपल्याला फॅब्रिक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फॅब्रिक ठेवून घ्यायचे आहे व दोन्ही साईडला आपल्याला आता स्टिच करून घ्यायचे आहे. या प्रकारे इथे स्टिच केलेले आहे. आता आपल्याला इलास्टिकसाठी 1 फोल्ड व आणखी 1 फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करायचे आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सोबत स्टिच करायचे आहे व थोडासा गॅप ठेवायचा आहे. इलास्टिकसाठी आपण थोडासा गॅप ठेवलेला आहे. इथे मी स्टिच करून घेतले आहे. आता आपण इलास्टिक घेणार आहोत. तर इथे मी आता इलास्टिक घेत आहे. इलास्टिकची लेंथ आहे 19 इंच. इथे इलास्टिक मी छोट्या साईजमध्येच घेतलेली आहे, तुम्ही मोठ्या साईजमध्येही घेऊ शकता. इथे मी सेफ्टी पिनच्या सहाय्याने इलास्टिक लावून घेतलेली आहे. इलास्टिक लावल्यानंतर जो आपण गॅप सोडला होता तो परत आपल्याला स्टिच करायचा आहे व इलास्टिक पण जॉईंट करून घ्यायची आहे.
तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी स्टिच केलेले आहे. आता आपल्याला बॉटमला 1 फोल्ड करायचा आहे व आणखी एकदा फोल्ड करून स्टिच करायचं आहे. व आता हा जो पार्ट उरला आहे आपला तो सर्व आपल्याला स्टिच करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी पूर्णपणे स्टिच केलेला आहे. तर आपली तयार झाली आहे एकदम सोपी आणि कमी वेळात होणारी ट्राउझर पॅन्ट. थँक यू फॉर वॉचिंग.